आता आपण म्हाडा लॉटरीसाठी लाईव्ह ॲप्लिकेशन करणार आहे. तर म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, जर विवाहित असाल तर दोघांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड, पती-पत्नीचं, डोमिसाईल सर्टिफिकेट, ITR स्वतःचं आणि पत्नीचं, नंतर तहसीलदार इन्कम सर्टिफिकेट जर ITR नसेल तर, कास्टमधून करणार असाल तर कास्ट रिझर्वेशन किंवा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे किंवा विशेष प्रवर्गातून अर्ज करणार आहे तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. स्पेशल कॅटेगरीचं सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे जर त्यातून तुम्ही अर्ज करणार असाल तर. ओके, तर हे आहे म्हाडाचं मुख्य संकेतस्थळ. तर इथं येऊन स्किप इंट्रोवरती मी क्लिक करतो आता आणि इथं तुम्ही लाईव्ह स्कीम पाहू शकता. तर आपण ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणार आहोत पहिलं. तर स्टार्ट नाव वरती क्लिक करायचं. तर इथं पॅन कार्ड विचारेल, पॅन कार्ड टाकायचं आहे म्हणजे पॅन कार्ड एंटर करायचं आहे. ह्याच्यावरती टिक करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करा. हे बघा, पॅन व्हेरीफाईड सक्सेसफुली. आता बघा हे पेज आलेलं आहे. इथे तुमचं पॅन कार्ड दिसत आहे. आर यू नो बाय अदर नेम, जर तुम्हाला कुठलं दुसरं नाव असेल तर इथे क्लिक करा. ठीक आहे, जर नसेल तर ते एम्प्टी सोडून द्या. नंतर इथं तुम्हाला नाव दिसेल. नाव नंतर तुम्हाला इथं ईमेल आयडी टाकायचा आहे. इथं मेल आयडी एंटर केलेला आहे. नंतर तुमचा फोन नंबर इथं टाकायचा आहे. इथं तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आणि सेम पासवर्ड री एंटर करायचा आहे, कन्फर्म युअर पासवर्ड म्हणून. आणि नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. यू विल रिसीव्ह an OTP if पॅन नंबर एक्झिस्ट. आता तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबर वरती OTP येतो. तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर मी मेल आयडी वरचा आता टाकत आहे. मेल आयडी वरती जो OTP आलाय तो टाकत आहे मी. आणि आता मी मोबाईल वरचा सुद्धा टाकत आहे. ठीक आहे, नंतर प्रोसीड वरती क्लिक करायचं. बघा OTP व्हेरीफाईड म्हणून मेसेज आलाय. आता इथं TG अकाउंट साठी तुम्हाला काही डिटेल्स विचारले जातील. तर ह्या पेज वरती तुम्हाला इथं आधार कार्ड टाकायचं आहे. इथं हा कॅप्चा टाकला जसं दिसत आहे तसा. ओके, आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. आता तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईल नंबर वरती, तो टाका. आणि कंटिन्यू वरती क्लिक करा. आता इथं सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं.
आता हे डिजिलॉकरचं एक पेज आलेलं आहे. प्लीज प्रोव्हाइड युअर कन्सेंट टू शेअर द फॉलोविंग. ओके, तर तुमच्याकडं आधार कार्ड आहे तर आधार कार्ड वरती क्लिक करा. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ह्याच्यावरती सुद्धा क्लिक करायचं, जर नसेल तर सोडून द्यायचं. पॅन व्हेरिफिकेशन रेकॉर्ड्स म्हणजे पॅन कार्ड वरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि नंतर अलाउ करायचं आहे. आता प्रोसेसिंग झालेलं आहे. ठीक आहे, बघा, थँक्यू, यू हॅव सक्सेसफुली गिवन ॲक्सेस फॉर युअर डिजिलॉकर अकाउंट. आता तुम्ही कन्सेंट दिलेला आहे प्रॉपरली. आता पेज लोड होत आहे. ठीक आहे, आता सिस्टीमने तुमचं डिजिलॉकर मधून काही डिटेल्स ऑटोमॅटिक घेतलेले आहे. जसं की इथं तुमचा फोटो येईल आधार कार्ड वरती जो आहे तो. ठीक आहे, इथं नाव येईल आधार कार्ड प्रमाणे, इथं नाव येईल. तर इथं आय ॲग्री टू माय इन्फॉर्मेशन बिंग शेअर्ड अँड गॅदर्ड बिटवीन सर्व्हिसेस. ठीक आहे, हे चेक करून प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला काही माहिती द्यायची आहे येस नोच्या फॉर्म मध्ये. आर यू अ सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट ऑक्युपाईंग स्टाफ क्वार्टर अँड ड्यू फॉर रिटायरमेंट विदिन 3 years और दोज हु हॅव ऑलरेडी रिटायर्ड. आता इथं नो म्हणायचं आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत का, तर त्यासाठी तर नसाल तर नो, असाल तर येस. स्टेट गव्हर्नमेंट आहात का, असाल तर येस, नसाल तर नो. तुम्ही म्हाडा एम्प्लॉई आहात का, असाल तर येस, नसाल तर नो. आता आपल्याला या पेजवरती डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, तर ते आपण करून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. आणि डॉक्युमेंट जे आहेत ज्याच्या नावे तुम्ही अर्ज करत आहात तर त्याचेच डॉक्युमेंट्स लागणार आहेत. याच्यावरती क्लिक करायचं प्लस साइन वरती. मग आता डोमिसाईल सर्टिफिकेट बघूया आपण. डोमिसाईल सर्टिफिकेट ओपन वरती क्लिक करायचं सिलेक्ट करून. ठीक आहे, तर इथं तुम्ही थोडंसं क्रॉप करू शकता व्यवस्थित. क्रॉप वरती क्लिक करायचं तर ते अपलोड होतं. ठीक आहे, तर हे अपलोड झालेलं आहे. इथं तुमच्या डोमिसाईल वरती जो बारकोड नंबर आहे तो येतो आणि ते सर्टिफिकेट दिसत आहे. आणि ते व्हेरीफाय वरती क्लिक करायचं. नंतर पुन्हा तुम्हाला विचारत आहे इज युअर करंट ॲड्रेस सेम ॲज द आधार. म्हणजे तुमचा करंट ॲड्रेस आणि आधार वरील ॲड्रेस किंवा पत्ता हा सेम आहे का नाही, तर येस करायचा. येस असेल तर येस, नो असेल तर नो. आपण इथे येस करूया आणि प्रोसीड वरती क्लिक करूया. आता ते तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात ते विचारत आहे. म्हणजे बघा इथं अनमॅरिड, डायव्होर्सी, मॅरिड, विडो ऑर विडोवर. तर आपण मॅरिड वरती क्लिक करूया. तुमचं जे आहे ते क्लिक करायचं आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं. डिजिलॉकर साठी विचारत आहे तुमच्या जोडीदाराचं. ठीक आहे, तर प्रोसीड वरती क्लिक करायचं.
आता इथे जोडीदाराचं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे. इथं कॅप्चा टाकायचा आहे, इथं जसं दिसत आहे तसं. आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं. आता एक OTP येईल मोबाईल वरती, तो टाकायचा आहे. आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. इथे सिक्युरिटी पिन टाकायचा आहे 6 डिजिटचा. आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. आता इथं मोबाईल नंबर टाका. व्हेरिफिकेशन साठी आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. OTP आलेला आहे मोबाईल वरती, तो टाकायचा आहे. कंटिन्यू वरती क्लिक करायचं. त्यानंतर आधार कार्ड वरती चेक करायचं, पॅन व्हेरिफिकेशन वरती चेक करायचं. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याच्यावर सुद्धा टिक करायचं आणि अलाव म्हणायचं. बघा हे प्रोसेसिंग होत आहे आणि हे सक्सेसफुली प्रोसेस झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप साठी जात आहे, म्हणजे आता नेक्स्ट पेज ओपन होईल. आता या पेज वरती तुम्हाला इन्कम डिटेल्स विचारत आहेत, तर तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे, लेटेस्ट वालं. ठीक आहे. नंतर सेल्फ इन्कम आणि जोडीदाराचं इन्कम टाकायचं आहे. आता जोडीदाराचं सुद्धा टाकून घ्यायचं. ठीक आहे. आता वर्किंग स्टेटस जे आहे ते बोथ आहे. ठीक आहे, दोघांचं एंटर केलेलं आहे. जर असेल तर जोडीदार इन्कम, जर जोडीदाराचं इन्कम असेल तर जोडीदाराचं सुद्धा इन्कम टाकायचं असेल, नसेल तर 0 टाकायचं डायरेक्ट. आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं. आता तुम्ही इथं ITR देत आहात का फॅमिली इन्कम सर्टिफिकेट देत आहे, तर जर तुमच्याकडे ITR नसेल किंवा तुम्ही ITR फिल करत नसाल तर तुम्ही तहसीलचा इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता. जर ITR द्यायचं असेल तर तुम्ही ITR वरती क्लिक करायचं. आता मी इथं फॅमिली इन्कम सर्टिफिकेट देत आहे, त्याच्यावरती क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचं. आता इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. बघा, अपलोड तहसील फॅमिली इन्कम सर्टिफिकेट. तर या प्लस वरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट करून ओपन वरती क्लिक करायचं. झालं ओपन. त्याच्यावरती तुम्हाला जर क्रॉप करायचं असेल व्यवस्थित तर क्रॉप करून घ्या. इथे मी थोडं क्रॉप करतो. ठीक आहे. आणि या क्रॉप वरती क्लिक करा. बघा, तुमचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड होत आहे. इथं बघा, तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती जो बारकोड नंबर आहे तर तो इथं दिसत आहे. ठीक आहे. आणि नंतर व्हेरीफाय वरती क्लिक करा. नंतर तुम्ही कास्ट मधून बिलॉंग करता का तर ती माहिती द्यायची आहे. SC ST NT DT ओपन. आता इथं मी ओपन सिलेक्ट करतो आणि प्रोसीड वरती क्लिक करा. तुम्ही हँडिकॅप आहात का, दिव्यांग आहात का, असाल तर येस, नसाल तर नो. आता मी इथं नो करतो. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला UDID कार्ड सुद्धा अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आता इथं नो करत आहे. माझ्या केसमध्ये नो आहे तर मी नो करत आहे. प्रोसीड.
आता तुम्ही फ्रीडम फायटर आहात का, असाल तर यस, नसाल तर नो. ठीक आहे. तुम्ही एक्स सर्व्हिसमन आहेत का, असाल तर यस, नसाल तर नो. आर यू फ्रॉम अ डिफेन्स फॅमिली, असाल तर यस, नसाल तर नो. इथं बघा डिटेल्स सेव्ह पण होतात आहे पॅरलली. आर यू अन आर्टिस्ट, तुम्ही आर्टिस्ट आहात का, असाल तर यस, नसाल तर नो. आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं. इथं तुम्ही जे जे करत आहात ते सगळं सेव्ह होत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. नो जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार आहात का नाही, असाल तर यस, नसाल तर नो. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागतं. ठीक आहे. आता डू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर MP, MLA, MLC कोटा, तुम्ही जर असाल तर यस, नसाल तर नो. हॅव यू रजिस्टर विथ PMAY, असाल तर यस, नसाल तर नो. डिटेल सेव्ह सक्सेसफुली, आतापर्यंत तुम्ही जे जे डिटेल दिले ते सर्व सेव्ह झालेलं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन आता सक्सेसफुली झालेलं आहे. इथं बघा तुमचे सर्व डिटेल्स दिसत आहेत. प्रोफाईल समरीमध्ये म्हणजे तुमचं नाव, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, डेट ऑफ बर्थ आणि परमनंट ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड आणि पॅन कार्डनुसार. ठीक आहे. आता इथं तुम्हाला सर्व स्टेटस दिसत आहे. तुमचं आधार कार्ड व्हेरीफाईड झालेलं आहे, पॅन कार्ड व्हेरीफाईड झालेलं आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट आहात का, तर तुम्ही नो केलं होतं म्हणून इथं नॉट ॲप्लिकेबल आलेलं आहे. तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला नो म्हणलेलं आहे म्हणून इथं नॉट ॲप्लिकेबल आलेलं आहे. तुम्ही म्हाडा एम्प्लॉई नाही म्हणला होता त्याच्यामुळं नॉट ॲप्लिकेबल म्हणलेलं आहे. तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं आहे. काही सेकंदात हे व्हेरीफाय झालेलं आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर सुद्धा इथं दिसत आहे, तो सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. करंट ॲड्रेस, ठीक आहे, सेम ॲज आधार तुम्ही सिलेक्ट केलं होतं ते सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे. आणि मॅरिटल स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही येस म्हणला तर त्याच्यामध्ये मॅरिड आलेलं आहे. नंतर तुमच्या जोडीदाराचं आधार कार्ड सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे, जे की तुम्ही अपलोड केलं होतं. त्यांचं पॅन कार्ड सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे आणि दोघांचं वर्किंग स्टेटस सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही ITR दिलेला आहे का इन्कम सर्टिफिकेट, तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट आलेलं आहे, ITR दिलेलं नाहीये तर त्याच्यामध्ये इथं नॉट ॲप्लिकेबल आलेलं आहे. तुमच्या जोडीदाराचं ITR दिलं आहे का इन्कम सर्टिफिकेट, तुमच्याकडे ITR नाही आहे म्हणून इथं नॉट ॲप्लिकेबल दिलेलं आहे. तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट जोडलेलं आहे त्याच्यामुळं इथं फॅमिली इन्कम सर्टिफिकेट आहे ते इन प्रोग्रेस आहे. ठीक आहे. हे सुद्धा लगेच व्हेरीफाय होतं. रिझर्वेशन कॅटेगरी इथं तुम्ही ओपन म्हणलेलं आहे, तुम्ही जे दिलेले असेल ते इथं येते ते सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे हे सुद्धा तुमचं नॉट ॲप्लिकेबल आहे कारण तुम्ही ओपन म्हणून अर्ज करत आहात. तुम्ही हँडिकॅप नसल्यामुळे इथं सुद्धा नॉट ॲप्लिकेबल आलेला आहे. फ्रीडम फायटर नाही आहात त्याच्यामुळे नॉट ॲप्लिकेबल. एक सर्व्हिसमन, आर्टिस्ट, जर्नलिस्ट, MP, MLA, MLC आणि PMAY रजिस्ट्रेशन तुम्ही नो म्हणलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं नॉट ॲप्लिकेबल आलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. एकदा हे फॅमिली इन्कम सर्टिफिकेट व्हेरीफाय झालं की तुम्हाला इथं व्ह्यू E-साइन सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला E-साइनची प्रोसेस करायची आहे. हे एकदा सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर तुम्ही प्रोजेक्टसाठी अप्लाय करू शकता जो तुम्हाला पाहिजे आहे त्या प्रोजेक्टसाठी. ठीक आहे.